असं 10-12 लोकांनी पकडलं, म्हणजे डोक्याचा दगड टाकला आणि मी बघितलं आणि बॅकग्राऊंडला शिवाजी महाराजांचा फोटो होता. शिवाजी महाराज या क्राईमचा भाग नाही आहेत. हा क्राईम शिवाजीच्या नावावर करण्यात आलेला आहे. ज्यांनी सुरुवात केली पाचगणीच्या हॉटेलमध्ये बॉय म्हणून, मस्जिद बंदर जवळच्या वडापावच्या सेंटरपासून, आणि आज त्यांनी हार्वर्डला आपले विचार मांडलेले आहेत, आपली कला सादर केलेली आहे. केवळ हार्वर्डला नाही, जगातल्या अनेक विद्यापीठात. तुम्ही कदाचित ओळखलं असेल, त्यांचं नाव आहे शाहीर संभाजी भगत. माझ्या हायस्कूलमध्ये स्नेह संमेलन व्हायचे. एक तर गणपतीला चांगले हे व्हायचे, म्हणजे सादरीकरण व्हायची, मेळे असायचे. आणि त्याच्यानंतर गॅदरिंग, आणि त्या गॅदरिंगमध्ये मला कोणीतरी म्हणजे म्हटलं की तू गातो चांगला, तर तू लिही एक गाणं. बरं. तर मी म्हटलं गाणं कशावर लिहायचं. तर मला एक लक्षात आलं की दर शनिवारी खेड्यातनं सगळी मुलं यायची ना चालत डोंगराने अशी. तो सह्याद्रीचं ते सगळे यायचं आहे ना, रांग आहे. त्या सह्याद्रीच्या रांगेत पाचगणी आहे. करेक्ट. दोन्ही बाजूनं उंच कडे, आणि त्या खेड्यातनं मुलं यायची, आणि शनिवारी नेमका उशीर व्हायचा. 7:15ला शाळा, तर ते 7:30 वगैरे यायचे. आणि ते पीटीचे सर होते, ते मिलिटरी रिटायर्ड असावेत. जोरात मारायचे. आणि मग मी त्याच्यावर गाणं लिहिलं. काय मारू नका मला शाळेत येऊ द्या. आता मला ते आठवत नाही. आणि त्या 4 शब्दात सगळी स्टोरी. तर ते गाणं म्हटल्यानंतर ते मुलांना खूप आवडलं, कारण ती सगळी खेडेगावातली शेतकऱ्यांची मुलं, ते वन्स मोर झालं. शिक्षकांचे चेहरे पडले. आणि दुसऱ्या दिवशी मला बोलवलं प्रिन्सिपलनी, मला बोलवलं. आता मला वाटलं की संपलं आपलं. आणि मी खूप थरथरत गेलो आतमध्ये, आणि ते चव्हाण म्हणून प्रिन्सिपल होते. ते मला पहिले काहीतरी काम करत होते, तोपर्यंत मी थरथरत उभा होतो. मला वाटलं की आता सर्टिफिकेट हातात देणार आणि पाठवणार आपल्याला. हा म्हणले, काय नाव तुझं? तरी म्हटलं असं. आई काय करते, वडील काय करतात वगैरे सांगितलं सगळं. गाणं कोणी लिहिलं? तर म्हटलं मीच लिहिलं. चाल कोणी काढली? म्हटलं मीच काय. अरे काय सुंदर गाणं आहे म्हणे. तर मला वाटलं की आता काय बोकडाला कापण्या अगोदर पाणी पाजतात तसं काहीतरी असेल. मला म्हणले चांगलं गाणं होतं, मुलांनी पण चांगले रिस्पॉन्स दिला. आपण शनिवारची शिक्षा बंद करून टाकणार आहोत. वा. आणि मला त्यावेळेला लक्षात आलं की म्युझिक इज नॉट ओनली एंटरटेनमेंट, म्युझिक हॅज पॉवर. आवाजात पॉवर आहे. आणि ते मला खूप इम्पॅक्ट करून गेलं की आपण गायलो तर बंद होती शिक्षा. आणि पोरांना पण खूप आनंद झाला. मग तिथनं ते मला शाहीर सगळे शाहीर बनायचे. मी ॲम्स्टरडॅममध्ये एक 9वी-10वीतली मुलगी असेल, ती फ्ल्यूट घेऊन आली. बरं. आणि ती बोलली की आय वॉन्ट टू प्ले विथ यू, म्हणजे आय वॉन्ट टू परफॉर्म विथ यू. तर मला तो खूपच ग्रेट वाटला. ते हार्मोनियम वाजवायला एक युरोपियन माणूस होता, तो तिकडचा बेल्जियमचा माणूस होता. आणि ती पोरगी तिकडची कुठली होती मला माहीत नाही. आणि तिला फक्त म्युझिक कळतं ना, लहान मुलगी 10वीत असेल, 9वी-10वीत. आणि मी ते माणूस मारला हे गाणं कुणाला कळलं, काही शब्द कळणं प्रश्न नव्हता, पण ते धून आणि तो फ्ल्यूट, त्याच्यामुळं ते पूर्ण सभागृह असं मंत्रमुग्ध झालं होतं. ते मी बघितलं. आणि ते गाणं झाल्यानंतर सगळे अशी स्तब्धता होती. तर ते गाणं युरोपमध्ये मी गायलं. नाही हिंदू ग मारला, नाही मुस्लिम मारला, माणूस मारला, बया माणूस मारला, माझा हुसेन मारला, बया किसेन मारला, माणूस मारला, बया माणूस मारला. त्यांची हत्यारे रक्ताची, फौज बांधली भक्तांची. त्यांची हत्यारे रक्ताची, फौज बांधली भक्तांची.
त्या सिंहासना पुढं खऱ्या देवाला कापला, माणूस मारला बया, माणूस मारला, माणूस मारला बया, माणूस मार. तिनं ते फ्लूट ज्या पद्धतीनं वाजवलं, हे म्युझिकची ही ताकद आहे की शब्द भाषा भिषा ह्याच्या पलीकडे कळतं. आणि ते लहान मुलांना पण कळतं. म्हणजे ती दहावीतली लहान मुलगी मुलगी होती. आणि तिने फ्लूटची जी म्हणजे मध्ये जे पीस वाजवले ते वाजवले, ते भारी वाजवले. तर त्यामुळे तिथे एक खूप वातावरण आणि तिथला कार्यक्रम चांगला झाला. इवन बर्लिनचा कार्यक्रम खूप चांगला झाला. एडिनब्रा ते स्कॉटलंडमध्ये, तिकडे परत ब्रायटनला गेलो होतो मी. ब्रायटनच्या पण युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो, लंडनमध्ये सोयासमध्ये गेलो होतो. तर ही सगळी जी विद्यापीठ आहेत ती सगळ्या विद्यापीठांमध्ये जाऊन मी कार्यक्रम केले आणि मांडणी केली. त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट मला मिळाला.